चला तर मित्रांनो, अशा नवीन रोस्टिंग व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मम्मीने मला सांगितलं होतं, बाळा त्या पोरासोबत लग्न करू नको, फसून जाशील. पण नाही, माझ्यातलं माझं होतं ना. नाही मला त्या पोरासोबतच लग्न करायचंय. काय झालं, केले लव्ह मॅरेज, आले आता शेतीमध्ये असले काम करायला. म्हणून सांगते, लव्ह मॅरेज करू नका. शेतात काम करावं लागतं म्हणून लव्ह मॅरेज करायचं नाही, असं कुठे लॉजिक आहे का? आईच्या ऐकले असते आणि काम करावं लागलं असतं तरी तू आईला दोष दिला असता, नाही का? असे कुठे असते बरं? हाँ भाई, कैसी लगी? आई बापाकडे एवढा पैसा आहे ना, जेव्हा पण मी चहा प्यायला जातो ना तर BMW नाही तो ऑडी घेऊन जातो. हा काय नाही, माझ्या बापाकडे तेवढा पैसा आहे ना, मी ज्या कलरची शर्ट घालतो आणि त्या कलरची गाडी घेऊन जातो बाहेर फिरायला. गेला बघ माझा भाऊ दूध पिशवी आणायला. बाबा तू तर फिक्सच मारला की दोघांची तोंड बघण्यालायक झाली होती. तरी एवढं फेकायची काय गरज होती? पण एरोप्लेनचा टायमिंग पण बरोबर होता बरं का, तुला बोलायला तेवढाच पॉइंट भेटला. आणि फ्री फायर बारके लेकर खेळते तो, आम्ही तर आमच्या जिंदगी सोबत खेळतो. बारीक पोरं पबजी आणि फ्री फायर नाही खेळणार तर तू खेळणार का? आणि तुमची जिंदगी तुम्हाला बोलते का, ए बाई माझ्याशी खेळ. बोलायचं म्हणून काय पण बोलायचं नसतं. ते दे ना. आय लव्ह यू. सॉरी, झोपेत आहे ना, जीभ ढासळली माझी. एवढं पण खोटं नसतं बोलायचं का तिथे. जर झोपेतनं उठून आलीस तर तुझ्या डोक्यावर चष्मा कसा? डोक्यावर चष्मा घेऊन झोपतेस की काय? आणि म्हणते माझ्या जीभ ढासळली. तुझं जीभ नाही, तू तर पूर्ण ढासळलेली आहेस. तर मी तुम्हाला शिकवतो शेतीत काम करून पैसे कसे कमवायचे. तर आज माझा पहिला दिवस आहे शेतीत काम करण्याचा. तर मी पहिल्या दिवशीच 15 लाख रुपये कमवले. मी शेतीच विकून टाकली. अशी शेती जर सगळेच करायला लागले तर सगळेच करोडपती होतील, नाही का? पण मग आपण खायचं काय? तुझं असलं डोकं आणि तुला खोलीत बंद करून ठेवायला पाहिजे. लवकर घरी ये, तो वाटायचा स्वयंपाक केला आहे, बाहेर काय खाऊ नको. तो पारला तुला घरी संस्कार लावले का? एवढे बोलले तर काहीच बोलला नाही. तो न काय बोलता तसाच निघून गेला. आईला वाचवाच बरं झालं. अगं आजी, तो जर काय बोलला असता तर त्याचे खरे संस्कार कळले असते, म्हणून तर तो काय बोलला नाही. ते म्हणतात ना, न बोलण्याचं शहाणपण, हे त्याचे एक उदाहरण झाले. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. अरे तुझं हळद लावायचं वय चालू आहे आणि तू अजून गायचेपला चुनाच लावायलास का? भुंग्या का ग तिथे हळद लागल्यानंतर गायच्या आपल्या चुना लावायचा नाही, हा कोणता रूल आहे का? बोलायला काही नाही भेटलं म्हणून काय पण बोलायचं. पापा की परी. पोट्टेसाठी सगळ्यात मोठं सक्सेस म्हणजे एका पोरीले इंस्टाग्राम वरून व्हॉट्सअप वर आणणं. तुझ्यासारख्या मुली असेच व्हिडिओ बनवू शकतात. काही मुलांसाठी असेल, पण सगळे मुले एकसारखी नसतात. हे कधी कळणार ग तुला? भाऊ, पहिला मी लय काळा होतो, पण आता मी इंग्लिश वाचायला लागलो ना, आता मी ब्लॅक झालो. थँक्यू बर का भावा, तुझ्यामुळे आज मला कळालं ब्लॅक कलर आणि काळा कलर मध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. तुम्ही कोण्या दिवशी झाले होते? मी शनिवारी. आणि तू? मी रविवारी. शक्यच नाही. का? रविवारी तर सुट्टी असते. तुम्ही किती वाजता झाले होते? मी 3:30 वाजता. शक्यच नाही. का? त्या दिवशी हाफ डे असते. खरं आहे बर का, देव खूप विचार करून जोड्या बनवतो. ह्यांच्याशी लग्न केलं असतं तर ह्यांनी चांगल्या माणसांना पण पागल केलं असतं. चला तर अशा प्रकारे व्हिडिओ संपलेला आहे. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.